ब्लूबेरी चीज केक तुम्ही घरी नक्की करू शकता। अहो खूप सोपं आहे। या व्हिडिओमध्ये ब्लूबेरी चीज केक कसा करायचा ते मी सांगणार आहे। ब्लूबेरी चीज केकचा बेस कसा असायला पाहिजे, त्याचं क्रीम चीज कसं असायला पाहिजे, हॉट वॉटर बाथ म्हणजे काय, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहेत आणि संपूर्ण कृती डिटेलमध्ये सांगितलेली आहे। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा। नमस्कार, मी विनायक गायकवाड आणि तुमच्या सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनल मध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो। तर आज आपण इंटरेस्टिंग रेसिपी करणार आहोत। आज आपण ब्लूबेरी चीज केक बघतोय आणि त्यासाठी जे काही साहित्य लागणार आहे आणि त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत। सो लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर ब्लूबेरी चीज केक करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला त्याचा बेस करून घ्यायचा आहे। त्याच्यासाठी इथे मी डायजेस्टिव्ह बिस्किट्स घेतलेले आहेत आणि हे डायजेस्टिव्ह बिस्किट्स आपल्याला मिक्सरला घालून क्रश करून घ्यायचे आहेत। तर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण हे डायजेस्टिव्ह बिस्किट्स घालून घेणार आहोत आणि मिक्सरला घालून आपण याची एक बारीक पूड करून घेणार आहोत, म्हणजे केकच्या बेससाठी ही पेस्ट रेडी होऊन जाईल, ही पूड जी आहे ती रेडी होऊन जाईल। तर आता आपण क्रीमची तयारी करून घेऊया। क्रीमसाठी इथे मी एक बोल घेतलेला आहे आणि माझ्याकडे क्रीम चीज आहे। हे अमूलचं क्रीम चीज आहे, तुम्ही कुठल्याही ब्रँडचं क्रीम चीज घेऊ शकता आणि हे रूम टेम्परेचरवर घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला फेटायला ते इझी होणार आहे। तर हे क्रीम चीज आपल्याला घ्यायचं आहे, व्यवस्थित हे बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे। क्रीम चीज ऍड करून झालं की त्याच्यामध्ये आपल्याला 1 कप भर फ्रेश क्रीम घालायचं आहे। हे मी अमूलचंच फ्रेश क्रीम घेतलेलं आहे, तुम्ही कुठल्याही ब्रँडचं फ्रेश क्रीम घेऊ शकता। आणि त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये 1 कप कंडेन्स मिल्क घालून घ्यायचं आहे। सो हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। जर तुम्हाला गोड आवडत असेल तर कंडेन्स मिल्क थोडं जास्त घालायचं आहे। इथे मी 1 कप कंडेन्स मिल्क घेतलेला आहे। आता हे सगळे साहित्य जे आहेत, तिन्ही जिन्नस जे आहेत ते व्यवस्थित आपल्याला काय करायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे आणि काही गुठळ्या ह्याच्यामध्ये राहता कामा नये। जे क्रीम चीज आहे ते सुद्धा व्यवस्थित बीट करून घ्यायचं आहे। इलेक्ट्रिक बीटर असेल तर इलेक्ट्रिक बीटरच्या मदतीने आपल्याला ते करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही विस्कच्या मदतीने सुद्धा हे मिक्स करून घेऊ शकता। तुम्ही बघू शकता इथे व्यवस्थित कन्सिस्टन्सी आलेली आहे। ही कन्सिस्टन्सी अचीव करेपर्यंत किंवा ही कन्सिस्टन्सी येईपर्यंत आपल्याला हे बीट करायचं आहे। मी विस्कच्या मदतीनं बीट करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता अजिबात ह्यात गुठळ्या राहिलेल्या नाहीयेत। आता ह्या स्टेजला आपल्याला ह्याच्यामध्ये व्हॅनिला इसेन्स घालून घ्यायचा आहे। ऑप्शनल आहे, पण मी साधारण 2-3 थेंब व्हॅनिला इसेन्स घालून घेणार आहे। आणि सगळ्यात इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट म्हणजे कॉर्नफ्लोअर आहे। हे प्लेन कॉर्नफ्लोअर आहे, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे 2 इन्ग्रेडियंट सुद्धा ह्या मिक्सचरमध्ये आपल्याला व्यवस्थित बीट करून घ्यायचेत, मिक्स करून घ्यायचेत, म्हणजे हे क्रीम फिलिंग जे आहे ते आपलं रेडी होऊन जाईल। तर आता आपण ब्लूबेरी सॉस करून घेऊया। त्याच्यासाठी इथे मी एक सॉस पॅन घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला 1 कप ब्लूबेरीज घालून घ्यायचे आणि ब्लूबेरीज घातल्या लगेचच आपल्याला त्याच्यामध्ये 1 कप साखर घालून घ्यायची आहे आणि साखर जशी वितळेल त्या साखरेच्या पाण्यामध्येच किंवा पाकामध्येच आपल्याला हे ब्लूबेरीज पण शिजवून घ्यायचे आहेत, मॅश करून घ्यायचे आहेत आणि एक व्यवस्थित घट्टसर सॉस आपल्याला करून घ्यायचा आहे। आता मी काय करणार आहे, ह्या स्टेजला मी लिंबाचा रस घालून घेणार आहे। हा अर्ध्या लिंबाचा रस आहे जो मी ऍड करतोय आणि आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर आहे 1 चमचा आणि त्याच्यामध्ये पाणी घालून मी ही स्लरी करून घेतलेली आहे आणि ही स्लरी पण आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि लगेचच आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी देखील घालून घ्यायचं आहे, म्हणजे साखर वितळायला पण मदत होईल आणि लगेचच आपली साखर वितळली जाईल आणि मग ब्लूबेरीज पण छान त्याच्यामध्ये आपल्याला शिजवून घ्यायच्या आहे। तुम्ही इथे बघू शकता जसं जसं तुमचा सॉस थिक होईल तसं तसं त्या ब्लूबेरीज पण व्यवस्थित शिजणार आहेत आणि हळूहळू त्या मॅश पण करून घ्यायच्यात आपल्याला चमच्याने।
आणि एक घट्टसर सॉस करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता की जो ब्लूबेरीजचा असा कलर आहे सुंदर, तो कलर पण या सॉसमध्ये छान उतरलेला आहे आणि काही काही ब्लूबेरीज शिजत पण आल्या आहेत। जशा त्या शिजतील तशा त्या ऑटोमॅटिकली मॅश होतील आणि आपल्याला एक असा घट्टसर मस्त जांभळा सॉस आपल्याला करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता सुंदर असा ब्लूबेरी सॉस आपल्याला रेडी झालेला आहे। त्याचा टेक्स्चर पण तुम्ही बघू शकता, असं जॅम सारखं थिक झालेलं आहे। हीच कन्सिस्टन्सी आपल्याला एक्सपेक्टेड आहे आणि ह्या ब्लूबेरीज पण व्यवस्थित शिजलेल्या आहेत आणि जेव्हा आपण त्या केकवर पोर करणार आहोत तेव्हा त्या ब्लूबेरीज खूप सुंदर दिसतात। त्याच्यामुळे थोड्या मॅश करायच्या आणि थोड्या अशाच अख्ख्या ठेवायच्या। सो अशा प्रकारे आपला हा ब्लूबेरी सॉस रेडी झालेला आहे। आता आपण पुढची कृती बघूया। तर इथे तुम्ही बघू शकता डायजेस्टिव्ह बिस्किट्स आहेत, ते मी मिक्सरला बारीक करून घेतलेले आणि हा केकचा बेस मी रेडी करून घेतलेला आहे। आता ह्याच्यामध्ये मी साधारण 6 चमचे बटर घेतलेलं आहे। हे बटर मी वितळवून घेतलेलं आहे। आता हे बटर आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हे मिक्स करून आपल्याला हा बेस रेडी करायचा आहे। सो हे बटर आता व्यवस्थित मी मिक्स करणार आहे या डायजेस्टिव्ह बिस्किट्समध्ये। बटर घालण्याचं कारण असं की हे डायजेस्टिव्ह बिस्किट्स जे आहेत ते मिळून येतात आणि केकचा बेस बनण्यासाठी मदत होते, म्हणून साधारण 5 ते 6 टेबलस्पून आपल्याला बटर याच्यामध्ये घालायचं आहे। तर ब्लूबेरी चीज केक करण्यासाठी माझ्याकडे हे छोटे केक टिन्स आहेत किंवा तुम्ही ह्याला मोल्ड्स म्हणू शकता आणि ह्याला अशी स्प्रिंग असते किंवा लॉक असतं आणि हे लॉक काढल्यावर खालची प्लेट इझिली निघू शकते। सो जनरली चीज केकसाठी हे असे आपल्याला मोल्ड्स लागतात, कारण चीज केक आपण अनमोल्ड नाही करू शकत, त्याच्यामुळे आपल्याला हे असे कप्स किंवा असे मोल्ड्स या चीज केक बनवण्यासाठी लागणार आहेत। तर इथे साधारण मी 2 छोटे ज्या आकाराचे तुम्हाला मोल्ड्स मिळतील किंवा साचे मिळतील ते तुम्ही वापरायचे आहेत। तर इथे मी हा सर्क्युलर मोल्ड वापरणार आहे। तर हे व्यवस्थित प्लेट खाली फिक्स करून घ्यायची आणि हे जे आपलं बिस्किटचं बॅटर बनवलेलं होतं ते आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे बेसला आणि व्यवस्थित आपल्याला हे स्प्रेड करून घ्यायचं आहे। ज्या थिकनेसचा तुम्हाला बेस पाहिजे त्या थिकनेस अकॉर्डिंग तुम्ही हे बॅटर किंवा ही जी पावडर आहे डायजेस्टिव्ह बिस्किट्सची ती घालून घ्यायची आहे आणि साधारण हे माझ्याकडे पावभाजीचा मॅशर आहे, त्याच्याने मी काय करणार आहे, हा जो बेस आहे तो फिक्स करून घेणार आहे, प्रेस करून घेणार आहे। म्हणजे काय होईल, हा बेस जो आहे तो व्यवस्थित सेट होईल। सो मी हा एका टीनसाठी केलेला आहे, अशाच प्रकारे मी दुसरा टीन देखील करून घेणार आहे। व्यवस्थित तुम्हाला असं बेसला पक्क करून घ्यायचं आहे आणि बटर घातल्यामुळे तुम्ही बघू शकता व्यवस्थित ते सेट होत आहे। सो अशा प्रकारे हा बेस रेडी झालेला आहे। आता साधारण अर्धा तास आपण हे सेट होण्याकरता फ्रीज मध्ये ठेवून देणार आहोत। तर इथे तुम्ही बघू शकता हा टीन मी साधारण अर्धा तास रेफ्रिजरेट केला होता आणि बिस्किटचा जो बेस आहे डायजेस्टिव्ह बिस्किटचा बेस तो व्यवस्थित सेट झालेला आहे। आता आपल्याला काय करायचंय, याच्यावर आपण जी क्रीम केली होती चीज क्रीम ती पोर करून घ्यायची। हॉट वॉटर बाथ साठी आपल्याला काय करायचं आहे, एक ॲल्युमिनियम फॉइल रॅप घ्यायचा आहे, तो मी चौकोनी असा कट करून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, हा टीन ठेवायचा आहे ज्याच्यामध्ये आपण हे सगळं बॅटर पोर करून घेतलेलं आहे आणि साईडने आपल्याला काय करायचं आहे, तो रॅप करून घ्यायचा आहे। त्याच्या ज्या साईड्स आहेत असं व्यवस्थित आपल्याला तो रॅप करायचा आहे। अशा प्रकारे आपण दुसरा पण टीन रॅप करून घेऊया। परत फॉइल पेपर घेतलाय दुसरा आणि याच्या ज्या साईड्स आहेत त्या साईड्स मी रॅप करून घेणार आहे। आता साईड्स आपण ह्या रॅप का केल्यात त्याचं कारण तुम्हाला कळेल। आता आपल्याला काय करायचंय, आपल्याला एक ट्रे घ्यायचा आहे ज्याच्यामध्ये आपण बेकिंग करतो किंवा बेकिंग ट्रे जो आपल्या ओव्हन मध्ये येतात
तो ट्रे घेतलेला आहे आणि माझ्याकडे आता गरम पाणी आहे. हे गरम पाणी मी घेतलेलं आहे. हे गरम पाणी आपल्याला याच्यामध्ये पोर करून घ्यायचं आहे आणि ह्या गरम पाण्यामध्ये आपल्याला हे केक टिन आहेत ते असे ठेवून घ्यायचे आहेत. आता आपण हे व्रॅप का केलंय तर पाणी आत जायला नको म्हणून आपण हे अल्युमिनियम फॉइलनी हे व्रॅप करून घेतलेत. आता काय होतंय दोन्ही टिन्स माझे व्यवस्थित ह्या फॉइल मध्ये आणि ह्या ट्रे मध्ये मावतात. तर आता हे हॉट वॉटर बाथची अरेंजमेंट रेडी झालेली आहे. आता हे असंच्या असं आपल्याला ओव्हन मध्ये मायक्रोवेव्ह मध्ये ठेवायचं आहे. साधारण आपल्याला 40 मिनिट्स टू 45 मिनिट्स ठेवायचं आहे. 160 डिग्रीज टू 180 डिग्रीजला. मी 160 डिग्रीजला ठेवणार आहे 40 मिनिटं. 40 मिनिटानंतर आपण हे चेक करून घ्यायचं आहे. आता आपण हे ओव्हन करून घेऊया. तर इथे आपला ब्लूबेरी चीज केक सेट झालेला आहे. तुम्ही बघू शकता साधारण 5 तास मी याला रेफ्रिजरेट करत ठेवलेला आहे. आता आपण त्याचा लॉक काढून बघूया की तो व्यवस्थित सेट झालाय का. तुम्ही बघू शकता खूप सुंदर हा आपला ब्लूबेरी चीज केक सेट झालेला आहे. आता आपल्याकडे हा सॉस रेडी आहे. तोही मी रेफ्रिजरेट करत ठेवला होता. आता आपल्याला काय करायचं आहे हा जो सॉस आहे हा याच्यावर आपल्याला घालायचा आहे. आता तुम्ही बघू शकता खूप सुंदर दिसतोय हा ब्लूबेरी चीज केक आणि सॉसची कन्सिस्टन्सी पण एकदम परफेक्ट आलेली आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हा सगळा सॉस आपल्याला वरनं कोट करून घ्यायचा आहे. साइड्सनी पण आपल्याला व्यवस्थित घालायचं आहे. सो तुम्ही बघू शकता घरच्या घरी एगलेस आणि असा सुंदर दिसणारा टेम्पटिंग आपला ब्लूबेरी चीज केक रेडी झालेला आहे. तर बघितलं मित्रांनो हा टेम्पटिंग असा ब्लूबेरी चीज केक विथ ब्लूबेरी सॉस रेडी झालेला आहे. तुम्ही सुद्धा हा ब्लूबेरी चीज केक नक्की घरी ट्राय करून बघा. बाजारात विकत आणायची कधीच गरज लागणार नाही. खूप टेम्पटिंग होतो आणि जसा बाजारात मिळतो तशीच चव येते. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. अधिक अपडेट्ससाठी तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करू शकता. त्याच्या लिंक्स पण मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे. चला आता तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया अशा एका इंटरेस्टिंग एपिसोड मध्ये पुढच्या शुक्रवारी. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.